घरातून वंडर गर्लची एक्झिट, वर्षा उसगावकरांचं एलिमिनेशन. बिग बॉसच्या घरात नुकल्स मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. वर्षा उसगामोकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा उसगामोकर टॉप 5 मध्ये जातील अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र त्यांचं एलिमिनेशन झालं आहे. बिग बॉस मराठीच्या खेळाचा आता अंतिम टप्पा सुरू आहे. हा शो 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ग्रँड फिनालेच्या आधी बिग बॉसच्या घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. महाराष्ट्राची लाडकी वंडर गर्ल वर्षा उसगामोकर यांचे एलिमिनेशन झालं. वर्षा उसगामोकर जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण त्या खेळात कुठेतरी कमी पडल्या. बिग बॉस मराठीच्या घरात मिडवीक एव्हिक्शनमध्ये कोणाचा प्रवास संपणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. वर्षा उसगामोकर, अभिजित सावंत, जान्हवी किलेकर, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एका सदस्याचा प्रवास आज संपणार होता. निक्कीला फिनालेचं तिकीट मिळाल्यामुळे ती एलिमिनेशनपासून सुरक्षित होती. सुरुवातीला अंकिता वालावलकर एलिमिनेट होणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण वर्षा उसगामोकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर वर्षा उसगामोकर म्हणाल्या, मला असं वाटलं होतं की मी रेड कार्पेटवर जाईन, फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा आणि नियतीची इच्छा असते. आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत इथे राहण्याची माझी इच्छा होती. पण हरकत नाही. सगळी स्वप्ने आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाहीत. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं. वर्षा यांनी घराबाहेर पडताना इतर सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90च्या दशकातील महानायिका वर्षा उसगामोकर या बिग बॉस मराठीच्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या होत्या. स्वप्नसुंदरी, वंडर गर्ल, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीम गर्ल अशी वर्षा उसगामोकर यांची ओळख. बिग बॉस मराठीच्या घरातही त्यांनी आपल्या प्रभावी मराठी भाषेने आणि आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. घरात अनेकदा सदस्यांचे वाद झाले पण वर्षा कायम सगळ्या प्रसंगाला धीराने सामोरे गेल्या. त्यांनी कधीच कोणत्या सदस्याचा अपमान केला नाही. खेळासाठी त्यांनी स्वतःची वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण केली. त्यांच्या शोमध्ये एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वर्षा उसगामोकर टॉप 5 मध्ये जातील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. एलिमिनेशननंतर वर्षा उसगामोकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच मनोरंजनाचा वसा कायम पुढे चालत राहील असे म्हटले आहे. आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहावं लागेल.